प्रामाणिकपणे सांगते प्रॉब्ली वन ऑफ द बेस्ट थालीज इन मुंबई. त्या मनाने लोकांना ही जागा माहिती नाही. It's very authentic, very good service. An awesome place. The taste is very homely, very authentic. There's not too much of taam jam as you say. And more pocket friendly thali. 399 रुपयामध्ये अनलिमिटेड आमरस थाळी. हो, अनलिमिटेड आमरस. आणि नुसताच आमरस नाही तर एक दुसरी स्वीट डिश येते ती पण अनलिमिटेड मिळणार आहे. जेवण एकदम स्वच्छ, ताजं आणि गरमागरम असं सर्व केलं जातं. मुख्य म्हणजे फ्राईड आयटम्स वरती मला कुठल्याही प्रकारची काळी डस्ट दिसली नाही, जेणेकरून कळतं की रियूज तेल नाही तर फ्रेश तेलात सगळं तळलं जातं. ही थाळी तर कायम चालू असते, पण फॅमिली बरोबर अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती आमरसावरती ताव मारायला जा. आता सगळंच आवडलं का? काही डिसअपॉइंटिंग पण वाटलं मला. सगळं बघण्यासाठी आज जाऊया. नमस्कार मंडळी, आज आलेलो आहोत आपण पार्ल्यातलं हॉटेल पार्ले इंटरनॅशनल इथे, जे स्टेशनच्या अगदी जवळ आहे. म्हणजे लिटरली 2 मिनिटात तुम्ही चालत येऊ शकता विले पार्ले ईस्ट स्टेशनवरनं. आणि इथे मी का आलेली आहे? अक्षय तृतीया येत आहे आणि आमरसचा सीझन चालू आहे, म्हणजे आंब्याचा सीझन चालू आहे. तर अनलिमिटेड आमरस थाळी जर अक्षय तृतीयेच्या दिवशी किंवा एरवी अख्ख्या सीझनमध्ये फक्त 399 रुपयामध्ये तुम्हाला एन्जॉय करायचे असेल तर कुठली जागा आहे? हॉटेल निमंत्रण, जे आहे हॉटेल पार्ले इंटरनॅशनलमध्ये. तर आता इथे यायचं असेल तर तुम्ही स्टेशनवरनं चालत हॉटेल पार्ले इंटरनॅशनलच्या मेन गेटमधनं आत येऊ शकता आणि लॉबी रिसेप्शन थ्रू इथे पोहोचू शकता. नाहीतर इथे गल्लीमध्ये पण तुम्हाला एक वाट आहे जे डायरेक्ट हॉटेलमध्ये निमंत्रणमध्ये तुम्हाला नेईल. सो तिथनं पण तुम्ही येऊ शकता. आणि येस, ही जी 399 रुपयाची अनलिमिटेड आमरस थाळी आहे ती मंडे टू सॅटर्डे आहे. आणि जर तुम्ही रविवारी आलात तर तुम्हाला 425 रुपयालाही पडणार आहे. आणि आता ही जी गुजराती अनलिमिटेड आमरस थाळी आहे ह्याच्यामध्ये नेमकं काय काय येतंय हे सगळं बघण्यासाठी आज जाऊया. या जागेचं सेटिंग एकदम साधं आहे पण फुल्ली एअर कंडिशन्ड आहे. आणि मी कॅल्क्युलेशन केलं तर 1500 रुपयात 4 जणांची फॅमिली एकदम पोटभर स्वच्छ ताजं असं जेवू शकते विथ अनलिमिटेड आमरस ऑफकोर्स. आणि त्या दिवसाचा मेनू तुम्हाला एंटर केल्यावरती लगेच सॉफ्ट बोर्डवरती दिसणार आहे. थाली प्लेसेसचं हे मस्त असतं, ऑर्डर करायचं नाही आणि वेटिंग करायचं नाही. टेबल मिळालं की डायरेक्ट बसायचं आणि सर्विंग सुरू. खूप लोकांना ही जागा माहिती नाहीये, त्याच्यामुळे वीकेंडला पण मला लगेच टेबल मिळालं. कढाई पनीर आणि जिरा आलू आलेला आहे, त्याच्यावर आलेला आहे सॅलड आणि स्टार्टरमध्ये आला आहे व्हाईट ढोकला आणि हा बटाटा वडा. आणि त्यांनी मठ्ठा पण दिलेला आहे म्हणजे छास. गुजराती कढी पण आलेली आहे जी मस्त आहे. आणि तुम्ही वाफा बघू शकता, आहे त्यांची डाळ. वाव, ह्या वाफा बघून मी खूप इम्प्रेस झालेली आहे. म्हणजे चवीचं तर मला माहिती नाही, बट आता सगळं जे काय सर्व झालेलं आहे ते एकदम गरमागरम आहे. त्या पुऱ्या आलेल्या आहेत आणि टम्म फुललेल्या आहेत. आणि ह्याच्यावरती तुम्ही बघू शकता इथे कुठेही असा काळा थर दिसत नाहीये किंवा असं असतं ना डस्ट पार्टिकल सारखे काळं दिसतं, जे वापरलेल्या तेलाला वापरून जे होतं ते नाही दिसत आहे. येस, आणि आता आमरस. आणि आमरसमध्ये एक मला असा तुकडा दिसलेला आहे आंब्याचा. तर आता चव घेऊनच कळेल एक्झॅक्टली ते कसं आहे. तर मंडळी मी पहिल्या ग्लान्समध्ये सांगतेय की ही अतिशय वर्थ इट वाटतेय मला. 2 स्वीट्स येतात, दोन्ही अनलिमिटेड आहे. आता आपण बघितलंय आमरस आणि त्याच्यावर गुलाबजामुन आणि पापड आलेला आहे शिवाय, आणि फुलक्याचा पण ऑप्शन आहे. सो लेट्स स्टार्ट. ओके, तर आधी सुरुवात करूया स्टार्टर्सपासून. सो आलेला आहे अर्थात आता गुजराती थाळी म्हणल्यावरती ढोकळा येणारच, पण हा आहे पांढरा ढोकळा. वाफा भाज्यांमध्ये येतच होत्या, पण ह्या ढोकळ्याला पण एवढा फ्रेशनेस आहे, एकदम गरमागरम आहे आणि स्पॉन्जी आहे. कसं असतं ना, वरचा लेअर जो असतो तो कधी कधी खूप फ्रेश नसेल तर असं थोडासा कडक होऊन जातो. आणि इथे ग्लेज आहे आणि तो पण अजिबात कडक लागत नाही आहे. सो बेसिकली खूप फ्रेश आहे, चव पण छान आहे. बटाटा वडा मी ते रेजिस्टच करू शकले नव्हते. मी आल्याला खाल्ला आणि गोड चटणी, हिरवी चटणी आणि लोणचं असं त्यांनी प्रत्येक टेबलवरती ठेवलं आहे. मी कधी हिरवी चटणी वापरतच नाही. सो ही आहे गोड चटणी, त्याचं बेसनाचं कोटिंग जरासं स्पॉन्जी आहे. सो मोर लाईक भजी. कोथिंबीर आणि हिरव्या मिरचीचा ठसका इज ब्रिलियंट. मला मामाकाणे इथली आठवण आली. बटाटवडा सुरू केलेली ओजी जागा आहे मामाकाणे, तिथली मला आठवण झाली. कारण खूप वेळा काय होतं ना की बटाट्याच्या प्रमाणात ते मिरची बरोबर लागत नाही. हिरवी मिरची इज अमेझिंग. आणि आता कुछ मीठा हो जाए आपण नेहमी एंडला करतो, पण आता तुम्हाला माहिती आहे आपण जो मुद्दा आहे ह्या ब्लॉगचा किंवा या थाळीचा तो आहे आमरस. सो तो आपण आधी टेस्ट करूया. छान टपोऱ्या अशा त्यांनी गोल गोल पुऱ्या दिलेल्या आहेत आणि पुऱ्यांवरती ना अजिबात कुठल्याही प्रकारचा काळा थर दिसत नाही आहे, म्हणजे कुठली पावडर टाईप असं दिसत नाही आहे, जेणेकरून आपल्याला कळतं की तेल फ्रेश वापरले. तेल जर खूप रियूज केलेलं असेल ना तर कितीही तुम्ही अवॉइड केलं तरी एक काळा थोडेसे पावडरिश असा थर पुऱ्यांवरती दिसतो,
जो इथे नाही दिसत आहे. सो दॅट इज इम्प्रेसिव्ह. आमरस रंगावरनं तरी छान वाटतोय. हा मिक्सरमधनं काढलेला आहे, म्हणजे असा नुसता पिळलेला आमरस नाही आहे, पण ह्याच्यामध्ये थोडे थोडे आंब्याचे असे लंप्स पण दिसतात. मस्त आहे. हा हापूसचा आहे, बट वाटतं त्यांनी काढून थोडासा स्टोअर केलेला. आपल्याला माहिती आहे की जसा आंब्याचा सीझन प्रोग्रेस होतो तसे आंब्याची चव अजून छान उभरत जाते. सो त्याप्रमाणे आता नुकती सुरुवातच आपण म्हणू शकतो, तर खूप चांगले असे आंबे आहेत आणि टेस्ट चांगली आहे. पानसट अजिबात नाही आहे, एवढं मी सांगू शकते तुम्हाला. सो भाज्यांबरोबर त्यांनी ॲक्च्युली एक अशी तळलेली मिरची पण दिलेली आहे. सो आय थिंक हे स्टार्टर्स बरोबर खाण्यासाठी असेल. फुलके पण नरम आहेत, म्हणजे एका ट्रायमध्ये ते तुटलेत नाही. तर कधी कधी काय होतं, अशा थाळींच्या जागी ना ते सारखे रोटेशन करत असतात ना, तर ते एसीचा वारा लागून सुद्धा कधी कधी खूप असे चिवट होतात फुलके, पण तसं झालेलं नाही आहे. तो पहिला आहे उंदियो. रंग तर परफेक्ट वाटतोय त्याचा. मला चव बघूया. आणि थाळ्यांच्या जागी असं जातो ना, तर मला असं वाटतं की एवढ्या सगळ्या भाज्या आहेत, पण अशी कुठली तरी स्ट्रायकिंग चव मला अशी लागली नाही आहे, जेणेकरून मला ती थाळी लक्षात राहील. हा उंदियो खरंच खूप स्ट्रायकिंग आहे. जास्ती गोड नाही आहे जसं कधी कधी असतो, आणि जास्ती पण असा स्पायसी पण नाही आहे. परफेक्ट तो जो एक त्यांचा विशिष्ट अशी एक चव असते त्या मसाल्याची. इट्स ब्रिलियंट ॲक्च्युली. तो सुरुवातीलाच तुम्हाला असं सॉफ्टबोर्डवरती त्यांनी पिन केलेला आहे थर्सडे मेन्यू. सो थर्सडे मेन्यूमध्ये त्यांनी सांगितलं की कुठले फरसाणे कुठल्या भाज्या आहेत ज्या चेंज होतात. आणि मी तुम्हाला सांगते, उंदियो ज्या दिवशी असेल फोन करून विचारा आणि तुम्ही धाड मारा. खूप व्याप असतोय घरी ही भाजी बनवण्यासाठी कधी कधी, म्हणजे ज्यांना सवय नाही आहे, राईट, चुकू शकते. इथे इट इज परफेक्ट. पनीर मला वाटतं उंदियो परफेक्ट आहे. दिस इज पनीर इतकं सॉफ्ट आहे, शाही अशी टेस्ट आहे, कसुरी मेथीचा स्वाद. कसुरी मेथी आणि पनीर आणि राईट स्पाइस लेवल असेल ना तर मला एनिवे मजा येते. कांदा टोमॅटोची ग्रेव्ही पण फ्रेश आहे. एक तो टिपिकल तेल सुटलेलं नाही आहे भाजीला. मला असं वाटतं या दोन भाज्यांमध्ये आणि ह्या पुरीच्या क्वालिटीवरतीच मी ही एकदम क्वालिफाय केलेली आहे थाळी. थोडा पापड घेते. गरमागरम मी विदाऊट घीचे फुलके घेतलेले आहे. उकड्या बटाट्याची भाजी बघूया, कारण की ही सर्वात साधी असते पण खूप ठिकाणी चुकते. आता मला कळतं एवढा मिक्स क्राऊड आणि ह्या सगळ्या गोष्टी काय. डूड, ही उकड्या बटाट्याची पिवळी भाजी किती परफेक्ट असू शकते. अर्थात मला माहिती पाहिजे होतं, कारण का त्यांचा भजीसारखा जो बटाटा वडा होता त्याच्यावरनं. थँक्यू. गरमागरम पुरी पण आलेली आहे. प्रामाणिकपणे सांगते, प्रॉबेबली वन ऑफ द बेस्ट थालीज इन मुंबई. कढी ट्राय करणार, ती कढी पण त्यांनी गरम दिली होती. म्हणजे त्यांनी काय केलं, दिस इज जस्ट टू गुड. तुम्हाला सांगते का, कढीची चव तर आहेच छान आणि ती जास्ती करून गुजराती थालीजमध्ये चुकत नाही, पण याला एक तुपाचा छान तडका आहे. आणि तो रिअल प्युअर घीचा जो तडका आहे ना, तो मला एका एवढ्याशा बाईटमध्ये सेन्स झाला आहे. अँड इट इज सेन्सेशनल. त्या फोडणीमध्ये मेथी सीड्स आहेत, जिरं आहे, मोहरी आहे, हिरव्या मिरचीची भरड, कोथिंबीर, सगळं तुपात. मी काय म्हणेन माहिती आहे का, ॲक्च्युली आमरसाचं मी एवढं तुम्हाला सांगू शकणार नाही आहे. म्हणजे काहींना आवडेल, काहींना नाही आवडणार. कारण जर तुम्हाला अगदी असेल की नाही अगदी खरा हापूस आंबा असा पिळून दिलेला, तर तसं नाही आहे. ऑफकोर्स यांनी थाळी प्लेस म्हटला ती हा स्टोअर केलेला असेल, पण ह्याच्यामध्ये ॲडेड शुगर नाही आहे आणि चव छान आहे. म्हणजे एक तो कॅन्डल असा तो वास तो नाही आहे. आणि आता डाळ, ही डाळ अशी मुगाची दिसते, चण्याची डाळ पण आहे याच्यामध्ये. काइंड ऑफ मिक्स डाळ असेल. आय थिंक याला पण तुपाची फोडणी असेल. आणि एक वेगळीच फोडणी दिलेली आहे ज्याच्यामध्ये मिरीचा ठसका लागतोय. आणि गुजराती एकदम गोड असतं आणि राजस्थानी युजली स्पायसी असतं, पण ही डाळ जराशी स्पायसी आहे, टेस्टी आहे. याच्यामध्ये जरा चाट मसाला किंवा पेपर पावडर घातल्यासारखं वाटतं. प्रत्येक गोष्ट इथली अमेझिंग आहे. और पुरी देणार, त्या मनाच्या लोकांना ही जागा माहिती नाही आहे ॲक्च्युली. म्हणजे एवढी सुंदर चव मला एक्सपेक्टेड नव्हती. जागा तशी बघायला गेली तर एकदम अशी खूप मोठी लॅविश. भाज्या माझ्या आजच्या तरी नेल्ड इट. आमरस किती थंड आहे. आता मला असं वाटतं की त्यांनी थोडासा कॅनचा मिक्स केला. गरम पुरीवर तो थंड टेस्ट. मी तर म्हणेन एरवी गुलाबजाम पण अनलिमिटेड आहे,
बाकीच्या भाज्या खाण्यांमध्ये पण खातानाच तुमचे फुल पैसे वसूल होणार. आणि आता आपण राईस मागवूया. I live in UK, so it was good experience for me. It's very authentic, very good service. Yeah, it's so Gujarati. And the armrest, it was the highlight of the day. An awesome place to have pure Gujarati thali. The taste is very homely, very authentic. There's not too much of tam jam, as you say, not too many spices. And you know, the best part is that when you usually go to a thali place, people are just on your head and they keep stuffing you with stuff. Comfort food, comfort ambience, and just come here, eat your stuff, eat how much you want, and just chill. Among the places of Gujarati thali in Mumbai, this is one of the cheapest and more pocket-friendly thali. मी तुम्हाला सांगते, ही थाळी मस्ट हॅव आहे. ही जागा मस्ट विजिट आहे. म्हणजे टेबलची मांडणी अशी आहे ना की तुम्ही मोठी फॅमिली किंवा फ्रेंड्सचा ग्रुप आला तर ते टेबल्स जॉईन करून तुम्ही ते मस्त पार्टी करू शकता. इतकी चव ऑथेंटिक आहे, स्वच्छ आहे जेवण. जसं मी तुम्हाला सांगितलं, पुऱ्या आणि फ्राईड आयटम्सवरनं मी तुम्हाला सांगू शकते एवढे एक्सपेक्टेशन्स घेऊन आले नव्हते, बट ह्या थाळीने मला खरंच सरप्राईज केलेलं आहे. मी आता आलेला आहे पांढरा भात आणि खिचडी ज्याच्यातनं पण वाफा येत आहे. एवढं कौतुक ज्या गोष्टीचं केलेलं आहे ते म्हणजे ह्या कढी बरोबर मी ट्राय करणार आहे आता ही खिचडी. हे कन्सिस्टन्सी तर एकदम ऑथेंटिक वाटते. त्यांनी तूप दिलेलं आहे. कम्फर्ट फूड, मेल्टिंग इन द माउथ, एकदम बेसिक आहे. मजा आली. तर ती तूप तर एवढं छान लागतं, याचं ड्रिप होतं आहे. आणि साध्या भाताबरोबर हे वरण पण खूप वेगळं आहे. हे वरण इतकं वेगळं नाही की तो साध्या भाताबरोबर खाऊन पण एकदम स्पेशल वाटतं. आता मी पनीर घेणार आहे थोडंसं खिचडी बरोबर. पनीर खूपच मस्त. नक्की भेट द्या. पार्ल्यात राहणाऱ्या एका मैत्रिणीने मला सांगितलं की अगं इथे पण असं थाळी मिळते, ती तू कवर का नाही करत. मी म्हटलं की कशी असेल बघूया. 399 म्हणजे असं काहीतरी असं वरवरचं असं काहीतरी असेल, बेसिकच्या गोष्टी असतील. बट दिस इज म्हणजे ही खूपच वेगळी आणि रिच निघाली. म्हणजे मला खरंच एवढी अपेक्षा नव्हती. हां नाही थँक्यू. मी आता माझ्या फॅमिलीला घेऊन नक्की येणार आहे. तुम्ही पण अक्षय तृतीयेच्या ह्या छान अशा मुहूर्तावरती फॅमिलीबरोबर क्वालिटी टाईम स्पेंड करायचा हे असेल विथ क्वालिटी फूड तर तुम्ही नक्की भेट द्या. डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आणि ॲड्रेस मी देत आहे. आता कुछ मीठा हो जाय मध्ये आहे आमरस. तर मी आता ही दुसरी वाटी घेतली आहे. गुलाबजाम नरम आहे आणि इतका छान आहे. स्वतः हे बनवलेले आहे. तसं तळताना बघा तो थोडासा असा खरपूस झाला आहे. मला खूप आवडतं. कशी वाटली माझी आमरस थाळी? कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून कळवा. आणि लक्षात ठेवा दॅट आय लव्ह यू यार. मी आत्ताच विचार केला, 1500 रुपयामध्ये 4 जणांच्या फॅमिलीचं एकदम पोटभर चांगल्या क्वालिटीचं जेवण मिळणार आहे. दिस इज सो कूल.